हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव आणि भादोले इथल्या 50 दिव्यांग बांधवांनी व्यवसाय आणि राहण्यासाठी जागा मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता। मात्र गेल्या 5 वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे। प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने दिव्यांग बांधवांनी उद्या 11 मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती तुकाराम पाटील यांनी दिली। मी गेले 15/2/2019 पासून दिव्यांगांसाठी गावठाण विस्तारवाडीतील शासकीय जागा मागणीसाठी प्रयत्नशील आहे। त्या प्रयत्नातून आम्ही 5 वर्ष पूर्ण झाली तरीही शासन आमच्याकडे दुर्लक्ष करते व प्रशासनाचा डोळेझाटपणा असल्याने आम्ही सोमवार दिनांक 11/3/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी पात्र दिव्यांग 50 यांच्या वतीनं व त्यांच्यासोबत असणारे दिव्यांग लाभार्थींचे नातेवाईक असे बेमुदत आमरण उपोषण जोपर्यंत कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून अध्यादेश होत नाही व आम्हाला योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण करीत आहे।